मेळघाटच्या जंगलात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी रानभाज्यांचा अनोखा ठेवा आज धारणी शहरात पाहायला मिळालाय. धारणीच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विविध प्रकारच्या पारंपरिक रानभाज्यांनी सजलेल्या या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पोषण मूल्य आणि पारंपरिक आहारातील त्यांचे स्थान याची माहिती या माध्यमातून देण्यात आली आहे. धारणी शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीत रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी अधिकारी आणि महसूल विभागाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात मेळघाटच्या जंगल परिसरात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले. मेळघाटच्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या या रानभाज्यांचे आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व नागरिकांसमोर मांडण्यात आले. या महोत्सवाला आमदार केवलराम काळे, तहसीलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकारी तसेच कृषी अधिकारी जाधव यांची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळाल्यात. मेळघाटच्या जंगलात मिळणाऱ्या या पारंपरिक रानभाज्यांमध्ये स्थानिक जैवविविधतेची झलक पाहायला मिळाली. अनेक रानभाज्या स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन आणि पारंपरिक आहाराचा भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बदलत्या जीवनशैलीत पारंपरिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांचे महत्त्व अधोरेखित करण्याकरिता अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरते. रानभाज्यांचे संवर्धन, त्यांची ओळख आणि त्यांचे आहारातील महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेशही या महोत्सवातून देण्यात आलाय. मेळघाटच्या जंगल संपदेतील हा पारंपरिक ठेवा पाहण्याकरिता नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मेळघाटची ओळख केवळ निसर्ग संपदेसाठीच नाही, तर पारंपरिक खाद्य संस्कृतीसाठीही आहे. धारणीतील रानभाजी महोत्सवातून या समृद्ध परंपरेची ओळख नागरिकांना करून देण्यात आली आहे. स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व आणि पारंपरिक आहार संस्कृती जपण्याकरिता अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.